आमच्या महासंघाचे हे जे आहेत प्रमुख आहेत वीरेंद्र पवार, शशिकांत पवारांचे चिरंजीव आहेत आणि ही जबाबदारी पूर्णतः त्यांनी त्यांच्या डोक्यावर घेतली. 8 वर्षापूर्वी आम्ही 15 जणच होतो इथं. मग हे हळूहळू आम्ही सगळं त्यांना सांगून करून घेतलं. पण एक गोष्टीचं मला हे वाटतंय, वैषम्य वाटतंय ते असं, छत्रपतींच्या याला कार्यक्रम, आज त्यांची जयंती आहे, ती जगभर साजरी होते, फक्त महाराष्ट्रात होते असं नव्हे. आणि इथले जे, मग तो अदानी असेल, मग तो जीविके असेल, ते डिक्टेट करतात. मला आश्चर्य वाटते त्या गोष्टीचं की हे आमचं वैभव आहे, आमचा आत्मा आहे, महाराष्ट्राचा आत्मा आहे. आणि असं असताना इथे कार्यक्रम होताना किंवा बाकी, मी मागे एकदा बोललो होतो, त्यानंतर काही सुधारणा झाली होती. पण मला हे मुद्दाम सांगायचं आहे की अदानीसारखा माजलेला ऑपरेटर, तो ऑपरेटर आहे, मालक नाही आहे. देशाचा मालक कोण असू शकत नाही. जरी मोदींनी त्याला एअरपोर्ट सगळे दिले असले तरी आम्ही त्याचं तिथे चालू दिलं नाही. तिकडे त्याचं हे होतं, आमच्या सगळ्या ह्या बहादरांनी ते सगळं तोडून टाकलं. छत्रपती कुणाचे असू शकत नाही, ते रयतेचेच असू शकतात. परंतु ही व्यापारी मंडळी ज्या पद्धतीने वागते, योगायोगाने आता हे आहे अधिवेशन आहे, मी अधिवेशनामध्ये हा प्रश्न घेणारच आहे. शाहू फुले आंबेडकरांचं आम्ही नाव सांगतो आणि त्यांच्याप्रती अगर त्यांच्या ह्या भावना असतील तर त्याचा निषेध आहे. आज उत्सव आहे. शिवजयंती असू द्या, आंबेडकर जयंती असू द्या, फुलेंचं जयंती असू द्या, सावित्रीबाईंची जयंती असू द्या, हा आमचं वैभव आहे. या महाराष्ट्राच्या वैचारिक धरोहर जे आहे आमचे, त्याचा वैभव आहे. आणि त्याच्यामध्ये ही सगळी व्यापारी मंडळी फक्त आणि फक्त पैसे कमवायच्या याच्याने येतात. तुम्ही कमवा, आमचं काहीही त्याला विरोध असण्याचं काही कारण नाही. पण तुम्ही आमची जी दैवत आहेत त्यांचा तुम्ही जर कुठे अपमान करत असाल तर आम्ही तो सहन करणार नाही. दुसरा प्रश्न आहे, काल एक प्रकरण समोर आले, संभाजी महाराजांची बदनामी करणारे विकिपीडियावरती मजकूर पाहिला. संभाजी महाराजांची बदनामी करणारे मजकूर जो आहे तो विकिपीडियावरती काल आढळून आलेला आहे. राज्य सरकार त्यावरती पत्र लिहिलेलं आहे. मात्र अतिशय भयंकर अशा प्रकारात विकिपीडियानी हा मजकूर लिहिणं कसं बघताय? अतिशय घाणेरडं, अतिशय निषेधार्ह आणि दुर्दैव आहे. महाराष्ट्राचा ह्या दैवताच्या बाबतीमध्ये सुद्धा काही मंडळींनी काय काय ह्याच्यापूर्वी वक्तव्य केलेत, मला त्याच्यामध्ये जायचं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, अगदी आंबेडकर असतील, यांचा जो जनमानसामध्ये जे हे आहे, स्थान आहे, ते दैवताचं स्थान आहे. ते हे असल्या घाणेरड्या ह्याच्याने ते बदलणार नाही. पण यांना शासन झालं पाहिजे. अशा पद्धतीने आमच्या दैवतांच्या याच्याजवळ तुम्ही जे व्यक्त होता आणि जे काही बोलता किंवा ते लिहिता, त्याचा निषेध आहे. आणि सरकारने याच्यावर तात्काळ, कारण आता समजतं ना कोण काय केलं ते. असं नाही होत की कोणीतरी सोडून दिलं, असं नाही होत, कळतं ना. आणि जा ना त्या मुळाशी, याच्या मागे कोण आहे. आम्हाला माहिती आहे की छत्रपतींचा इतिहास सांगताना इतरांना कसा सांगितला गेला. हीच परिस्थिती शंभूराजांची. आज शंभूराजांना धर्मवीर म्हणणाऱ्यांना माझा सवाल आहे की त्या दैवताचं महत्त्व आपण ठेवू शकलो का. या सगळ्या भावना ज्या व्यक्त होतात आहेत किंवा हा जो विकृतपणा आहे, या विकृतपणाला कुठेतरी आपल्याला हे करायला पाहिजे, थांबवायला हवं. खरं तर काल राजकीय पक्ष प्रश्न आहे काँग्रेसमध्ये, आज कसलं राजकीय, नवीन प्रदेशाध्यक्ष आलेले आहेत, काय वाटतंय? नाही, खूप चांगल्या कार्यकर्त्याला अध्यक्ष म्हणून दिलेला आहे. आणि आपल्याला माहिती असेल, तुम्ही सिनियर आहात सगळे, काँग्रेसची सुरुवात ही सर्वोदयातून झाली. म्हणजे इंग्रजांच्या विरोधामध्ये जेव्हा हे आंदोलन उभं झालं, ते सर्वोदयाच्या माध्यमातून उभं राहिलं. आपण सगळे साक्षीदार आहात. आणि हा सर्वोदयामधला कार्यकर्ता आहे. म्हणजे अतिशय एक तर ग्रामीण भागाशी नाळ असलेला, शहरी भाग सुद्धा माहीत असलेला
आणि आपल्या माहिती करता, आणि तुम्हाला माहिती आहे ते की राजीव गांधी पंचायत राज हे जे आमचं मोठं सेल आहे, हे सेल नाही आहे, मोठा विभाग आहे. कारण ग्रामपंचायतीपासून पंचायत राजाचं स्वप्न जे आहे हे इंदिरा गांधींचं स्वप्न राजीव गांधींनी साकार केलं. त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष होते ते. त्यामुळे आणि तो एक लक्ष तुमच्या आलं असेल की कुठला गट तट असं काही त्यांच्याबरोबर जोडलेलं नाही. आणि मला असं वाटतं की काँग्रेस आता काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नवीन तरुणांना या विचाराशी जोडणं गरजेचं आहे, जो विचार पहिल्यापासूनचा आजपर्यंत जो चालत आला आहे. आणि खूप चांगलं काम करतील ते. आम्ही सगळे काल होतो आणि जरी माध्यमांनी यांनी काय बोललं त्यांनी काय बोललं हे दाखवलं गेलं, दाखवा, ते काही दाखवण्याचं नाही, पण सगळेच होते ना, सगळेच होते एकत्र. त्यामुळे सगळे एकत्र काम करतील आणि काँग्रेस परत एकदा महाराष्ट्रामध्ये उभारी घेईल त्यांच्या नेतृत्वाखाली, हर्षवर्धन सकपाळांच्या. कॅबिनेट झाली, कॅबिनेटला डान्स बार संदर्भात चर्चा झाली. पुन्हा एकदा अधिवेशनामध्ये विधेयक आणणार आहे, सुरू करण्यासंदर्भात नवीन कायदा करणार आहे. मला मोठं आश्चर्य वाटतं. मला RR पाटलांचं खरं आठवण येते. मध्यम कुटुंब, सर्वसामान्य कुटुंब, त्यांच्या कुटुंबाची झालेली वाताहत, यातून डान्स बार बंदी हा कायदा आपण आणला. लक्षात घ्या, कुणाला तरी व्यापार करायला मना असण्याचं काय कारण नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं, इतका बाजार मुंडगेपणा चाललेला आहे. रमी खेळा म्हणून असं सांगितलं जातं आणि ज्यांना आम्ही फार हे समजतो म्हणजे सुपरस्टार आहेत ते लोक सांगतात. काय चाललंय का ह्या देशामध्ये? काही मर्यादा असायला हव्यात. बघू आता. आम्ही जरी आमचा आवाज खालच्या सभागृहात, वरच्या सभागृहात आम्ही फार त्यांची वाट लावतो, तुम्ही पाहिलेलं आहे कित्येक वेळेला, पण डान्स बार चालू व्हावे ह्या मताचा मी अजिबात नाही. सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. महिलांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता, आपल्याला माहीत असेल. म्हणजे काही डान्स बारमध्ये नाच करणाऱ्या मुलींचं पोट भरलंच पाहिजे, त्याच्याबद्दल काही हे असण्याचं कारण नाही. परंतु काही त्यांच्यासाठी जर डान्स बार परत एकदा हे करत असतील, सुरू करण्याचा कायदा किंवा त्याच्यात काही सुधारणा आणत असतील, तर आम्ही त्याला विरोध करू, पूर्ण विरोध करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.